प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत असो. प्लीज सर्वांनी प्लीजांनो हा येशूदाय सागर चॅनल व्हिडिओ लाईक आणि सबस्क्राईब करा, की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना देवाचा वचन आणि देवाचं म्हणणं दिलं जाईल आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. कारण की येशू काल आज युगायुग एकसारखा आहे. प्रियजनांनो, आता कालच आपले लेंथाचे म्हणजे राखीचा बुधवार उपास चालू झाले. 40 दिवसाची येशूने जी परीक्षा केली आणि 40 दिवस येशूने उपासात राहिले आणि आपले देखील 40 दिवसाचे उपास लेंथाचे चालू झाले. तर मी त्यातलाच एक सुंदर असा वचनाचा म्हणणं घेऊन आलाय उपासाविषयी प्रश्न. कारण की बरेच जण बोलतात का आपण उपास धरायचा का नाही धरायचा, उपास धरला पाहिजे का नाही धरला पाहिजे. मी त्याच्याविषयी सांगतो. यवनाचे शिष्य उपास करत होते तेव्हा लोक येऊन त्याला म्हणाले, मार्क शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय आणि त्यातलं मार्क शुभवर्तमान दुसरा अध्याय त्यातलं 18 वचन बघा प्रियजनांनो. उपासाविषयी प्रश्न. यवनाचे शिष्य परशु उपास करत होते तेव्हा लोक येऊन म्हणाले, यवनाचे शिष्य परशु उपास करतात पण आपले शिष्य उपास करत नाही. येशू त्यांना म्हणाला, वलांडाबरोबर वर आहे तोपर्यंत उपास घेणे शक्य आहे काय? वर त्यांच्यातून आहे तोपर्यंत ते उपास करणे शक्य नाही. पण असे काही दिवस येतील की की त्यांच्यापासून वर काढून घेतलं जाईल, त्या दिवसात ते उपास करतील. कारण की बऱ्याच जणांच्या प्रियजनांना मनात ही शंका असते का जर येशूने वधस्तंभावर 7वा शब्द बोलला पूर्ण झालं तर मग आम्ही उपास धरायचा का? पण इथं येशूने स्पष्ट सांगितलंय, मी जवळ पृथ्वीवर आहे तोपर्यंत तुम्ही उपास धरलं तर नाही धरला तर चालेल. पण ज्यावेळेस वर म्हणजे आपला परमेश्वर पिता प्रभू येशू हा तुमचा आमचा बाप परमेश्वर मित्र बंधू सखा जो आपल्यापासून वर घेतला जाईल स्वर्गीय पित्यापासून, त्यावेळेस तुम्ही उपास करा. कारण की यवनाचे शिष्य येऊन येशूला बोलत होते तर येशू आम्ही उपास करतो पण तुझे शिष्य करत नाही. म्हणून येशूने स्वतः सांगितलं असे काही दिवस येतील तर ज्यावेळेस यांच्यापाशी म्हणजे मी राहणार नाही त्यावेळेस त्यांनी उपास केला पाहिजे. आता येशू आपल्यापाशी नाही पण पवित्र आत्मा जरूर आहे आपल्यापाशी. म्हणून या दिवसात बी आपण काय केलं पाहिजे, रोज उपास केला. नुसतं 40 दिवस नाही, आज 40 दिवस उपास करायच्या नंतर परत जसे तसे नाही, तुम्ही हप्त्यातून 1 दिवस नेमा आणि त्या रोज त्या देवासाठी एक उपास द्या आणि देवाच्या राज्याच्या वाढीसाठी द्या. बघा तुमचे गरिबीचे श्राप तुटते, दुखणे तुटते, घरातली मोकळीकता येईल. कारण की तो देव कधी न बदलणार आहे. तो काल देखील चमत्कार करतो, आज देखील होतो आणि उपास प्रार्थनेचं उत्तर देव लवकर देतो. म्हणून तर मत्ती शुभवर्तमानमध्ये ज्यावेळेस दुष्ट आत्मा काढायला गेले, चलन काढतात, येशूने एका शब्दात काढलं तर येशूने उत्तरात सांगितलं का उपास आणि प्रार्थनेशिवाय असे जात जात नाही. म्हणून प्रियजनांनो, उपास धरा. उपास हा देवाच्या गौरवासाठी धरा. देव तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करो. प्लीज येशूदाय सागर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा, जेवढ्या लेकरांनी उपास धरला, जेवढे बघतात ते ख्रिस्त येशूच्याच नावात त्यांना आशीर्वादित कर, त्यांना बरकतीचा स्वाधीन कर, त्यांची प्रत्येक गरज येशूच्याच नावात पूर्ण कर. संपूर्ण डोक्याच्या